मित्रांनो, मी स्नेहा लेखंडे राधेश अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण सिलोजिझम म्हणजेच तर्क पद्धतीने निष्कर्ष काढणे या टॉपिकचा अभ्यास केला आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे। ज्यांनी बघितला नसेल त्यांनी प्लीज बघून घ्यावे। मित्रांनो, आजच्या लेक्चरचा विषय आहे सिम्बॉलिक कंपॅरिझन म्हणजेच सांकेतिक तुलना। या टॉपिकचे महत्त्व म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत 1 ते 2 प्रश्न या टॉपिकवरती दरवर्षी विचारले गेलेलेच असतात। ओके, या टॉपिकला सुरुवात करण्याआधी त्याबद्दल थोडे बेसिक जाणून घेऊया। या बेसिक्समध्ये आपल्याला ह्या 5 सिम्बॉल्सचा माहिती घ्यायची आहे। या 5 सिम्बॉल्सची माहिती आणि त्यांचे डिस्क्रिप्शन। ओके, आता पहिला सिम्बॉल म्हणजे A इज लेस दॅन B। याचा अर्थ A हा B पेक्षा लहान, ज्यालाच आपण असेही म्हणू शकतो की A हा B इतकाही नाही आणि B पेक्षा मोठाही नाही, म्हणजे A हा B पेक्षा लहान। ओके, दुसरं A इज ग्रेटर दॅन B म्हणजेच A हा B पेक्षा मोठा। थोडा अवघड भाषेत A हा B पेक्षा लहानही नाही आणि A हा B इतकाही नाही। ओके, तिसरा A इक्वल्स टू B म्हणजे A हा B इतकाच। ओके, ज्याचा अर्थ A हा B पेक्षा लहानही नाही आणि A हा B पेक्षा मोठाही नाही। चौथा A इज लेस दॅन और इक्वल्स टू B म्हणजे A हा B पेक्षा लहान किंवा B इतका आहे। ओके, ज्याचा अर्थ A हा B पेक्षा मोठा नाही। आणि पाचवा म्हणजे A इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू B, ज्याचा म्हणजेच A हा B पेक्षा मोठा किंवा B इतका आहे, ज्याचा अर्थ A हा B पेक्षा लहान नाही। ओके, हे सिम्बॉल्स आणि त्यांचं डिस्क्रिप्शन आपण सर्वांनी नोट डाऊन करून घ्यावे। ओके, हे 5 सिम्बॉल्स बेसिक्स असल्यामुळे आणि त्यांचं इम्पॉर्टन्स महत्त्वाचं असल्यामुळे हे लक्षात ठेवणं किंवा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ओके, परत एकदा रिव्हिजन करू। A हा B पेक्षा लहान म्हणजेच A हा B पेक्षा मोठा नाही किंवा B इतकाही नाही। A हा B पेक्षा मोठा म्हणजेच A हा B पेक्षा लहानही नाही आणि B इतकाही नाही। A हा B इतका आहे म्हणजेच A हा B पेक्षा लहानही नाही आणि B पेक्षा मोठाही नाही। चौथं A हा B पेक्षा लहान किंवा B इतका म्हणजेच A हा B पेक्षा मोठा नाही। पाचवं A हा B पेक्षा मोठा किंवा B इतका आहे म्हणजेच A हा B पेक्षा लहान नाही। ओके, चला तर आता एक्झाम्पल कडे वळूया। आपला पहिला एक्झाम्पल बघू आपण। पहिला एक्झाम्पल आहे K H Y Z A R। ओके, हे एक इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला। आता ह्या इक्वेशनचा वापर करून त्यांनी काही निष्कर्ष दिलेले आहेत आणि ह्या निष्कर्षांपैकी कुठले निष्कर्ष तर्कसंगत आहे वरील इक्वेशनवरनं हे आपल्याला बघायचं आहे। पहिलं A इज ग्रेटर दॅन Y, दुसरं A इज लेस दॅन A, तिसरं H इज लेस दॅन A आणि चौथं K इज ग्रेटर दॅन R। ओके, आता पर्यायाकडून न जाता आपण फक्त निष्कर्ष कोणते तर्कसंगत आहे हाच आपला पर्याय चूज करायचा आहे। ओके, आता पहिलं बघा, हे इक्वेशन यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट शिकणं गरजेचं आहे। पहिलं A आणि A इज ग्रेटर दॅन Y। तुमचा A इथे आहे आणि Y इथे आहे, म्हणजे या दोनचं तुम्हाला रिलेशन बघायचं आहे, राईट। आता बघा, Y हा Z पेक्षा लहान किंवा Z इतका आहे, बरोबर। Y आणि Z मध्ये काय नातं आहे की Y हा Z पेक्षा लहान किंवा Z इतका आहे आणि Z हा A पेक्षा लहान आहे, बरोबर।
माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्याच्यापेक्षाही माझा एखादा मोठा भाऊ असेल तर त्या सगळ्यात मोठ्या भावापेक्षा मी काय असणार आहे, लहानच असणार आहे. ओके, त्याच्यामुळे a इज ग्रेटर दॅन y. हे बरोबर आहे का? हो. ओके, दुसरं l इज लेस दॅन a. l इज लेस दॅन a. आता बघा l आणि a परत इथे हे झालं, a इज ग्रेटर दॅन r लेस दॅन इक्वल्स टू l. बरोबर, l हा r पेक्षा लहान किंवा r बरोबरच आहे, पण r हा a पेक्षा काय आहे, 100% छोटा आहे. बरोबर, म्हणून r च्या बरोबरीचे किंवा r ने लहान असलेली प्रत्येक गोष्ट a पेक्षा काय असणार आहे, 100% छोटीच असणार आहे. बरोबर, म्हणून l इज लेस दॅन a हे काय 100% बरोबर आहे. तिसरं h आणि a. आता बघा h कुठे आहे तुमचा, इथे, आणि a कुठे, इथे. आता हे इक्वेशन कसं बनते, h y z a. सिम्बॉल्स सगळे एकाच साईडकडे जात आहे, म्हणजे h हा y पेक्षा लहान, y हा z पेक्षा लहान किंवा बरोबर, आणि z हा a पेक्षा लहान. म्हणजे सर्वात मोठा कोणी, a. मग a च्या मागच्या सगळ्या गोष्टी त्याच्यापेक्षा काय असणार आहे, छोट्या. मग h सुद्धा त्याच लाईन मध्ये, राईट. सो h इज लेस दॅन a. हे काय तुमचं 100% बरोबर. लास्ट k आणि r. आता बघा या ठिकाणी तुमचा k आहे, ओके, आणि या ठिकाणी तुमचा r आहे. आता हे इक्वेशन कसं बनेल, k ग्रेटर दॅन h, h लेस दॅन y z आणि मग a. ओके, आता बघा या ठिकाणी k आहे आणि या ठिकाणी r आहे, पण या दोघी ठिकाणी जर तुम्ही बघितलं, इथे एक ठिकाणी हे जे तुमचं एक ठिकाणी h, इथं दोन अपोजिट सिम्बॉल आहे, म्हणजे साधारणतः असे, राईट. h पेक्षा a लहानही आहे आणि h हा k पेक्षाही लहान आहे, पण k आणि a मध्ये एक्झॅक्ट नातं, हे दोन अपोजिट सिम्बॉल असल्यामुळे k आणि a मध्ये एक्झॅक्ट नातं माहित असेल का आपल्याला, नाही. डिटरमाइन करू शकतोय का आपण, नाही, राईट. म्हणजे त्याच्यावरून एक लक्षात येतं, जर एखादी एंटिटी असेल अशी, म्हणजे सपोज हेच एक्झाम्पल घेऊ, k h आणि a, आणि मग तेव्हा k आणि a मधलं जर नातं विचारलेलं असेल, पण जर दोघांमध्ये कुठेही असे अपोजिट असे वाले किंवा ह्या प्रकारे, ह्या दोन्ही पद्धतीने कुठल्याही प्रकारचे जर अपोजिट सिम्बॉल्स आले तर त्या दोघांमध्ये कोणतेही रिलेशन किंवा नातं प्रस्थापित होणार आहे का, नाही, एस्टॅब्लिश होणं शक्य नाही. कारण की आपल्याला एक्झॅक्ट माहिती का अमाऊंट, की h किती आहे, a ची अमाऊंट किती किंवा k ची अमाऊंट किती आहे, नाही. म्हणजे जर अपोजिट सिम्बॉल्स आले ह्या पद्धतीने, वरचे किंवा खालच्या पद्धतीचे, तर दोघांमध्ये नातं प्रस्थापित होत नसतं. मग अशा वेळेस ते विधान तर्कसंगत आहे किंवा नाही हे आपण डिसाइड करू शकत नाही, म्हणून ते विधान तर्कसंगत आहे मानायचं नसतं. म्हणजे आपल्याला निष्कर्षांपैकी दिलेल्या निष्कर्षांपैकी कुठला निष्कर्ष तर्कसंगत आहे, फक्त 1, 2 व 3 तर्कसंगत. ओके, चला, आय होप समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल, दूसरा बघू. d इज ग्रेटर दॅन m ग्रेटर दॅन u ग्रेटर दॅन इक्वल्स टू e. हे तुमचे पहिले इक्वेशन, आणि दुसरं इक्वेशन n इज लेस दॅन u ग्रेटर दॅन इक्वल्स टू j. ओके, आता याचा फॉर्मॅट आपल्या नेहमीच्या इक्वेशन सारखा आहे का, नाही. नेहमीचे आपले इक्वेशन्स कसे एक सलग असतात, राईट, पण इथे दोन्ही. ओके, आता हे कसे सॉल्व्ह करायचे हे आपण बघू, पण त्याआधी क्वेश्चन मधले निष्कर्ष बघू की, जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहिला निष्कर्ष b इज ग्रेटर दॅन e. दुसरा निष्कर्ष e इज लेस दॅन इक्वल्स टू j. तिसरा निष्कर्ष m इज ग्रेटर दॅन n. चौथा निष्कर्ष
निष्कर्ष बघू. याआधी आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपलं इक्वेशन आहे याला एक सरळ लाईन मध्ये मांडून घ्यायचं आहे. आता हे कसं मांडणार आपण, डी एम यू ई आहे तसं लिहिलं. आता याच्यामध्ये बघा, ह्या पूर्ण इक्वेशन मध्ये कुठलं लेटर कॉमन आहे, यू, राईट. आता यूच्या भोवती इथे आपण एक्झॅक्टली मांडू शकत. सो यूच्या वरती यू हा जे आणि एन दोघांपेक्षाही लहान आहे म्हणून इथे यू हा जे आणि एन दोघांपेक्षाही मोठा आहे. ओके, यू एन आणि जे. म्हणजे आता बाकीचे तुम्हाला इक्वेशन्स बघायचे असतील त्याला यू ला रिलेट करावं लागेल. ओके, आता यातलं पहिलं बघू, डी आणि ई. डी आणि ई सरळ सरळ बघितलं तर कळणार आहे तुम्हाला, समजणार आहे का. ई हा यू पेक्षा लहान किंवा यू इतका, यू हा एम पेक्षा लहान आणि एम हा डी पेक्षाही लहान म्हणून म्हणजे यामध्ये डी हा सगळ्यात मोठा आणि त्यानंतर सगळ्यात मोठा कोणी, एम, राईट. सो बाकीचे जे आहे खाली ते सगळे यू डी आणि एम पेक्षा काय लहानच आहे. मग डी आणि ई, डी इज ग्रेटर दॅन ई, हे काय 100% तर्कसंगत आहे. दुसरं ई आणि जे. आता बघा इथे ई आणि इथे तुमचा जे. ओके, आता ह्या दोन्हींचा वापर करून काय येतं, यू इज ग्रेटर दॅन जे आणि यू इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू ई, राईट. आता यांनी काय सांगितलंय, ई हा जे पेक्षा लहान किंवा जे इतकाच आहे, म्हणजे त्या दोघां यांच्यात ई आणि जे मध्ये एक रिलेशन प्रस्थापित केले, राईट. पण आता हे जे जे आणि ई हे दोघं कशाशी रिलेटेड आहे, यूशी रिलेटेड दिलेले, राईट. त्या दोघांमध्ये स्पेसिफाईड त्यांनी रिलेशन दिलंय का, नाही दिलेलं आहे ना. दोघांमधलं रिलेशन कशाशी रिलेटेड आहे, यूशी रिलेटेड आहे की ई हा यू पेक्षा लहान किंवा यू बरोबरचा आहे आणि जे हा यू पेक्षा लहान आहे. आपल्याला एवढंच माहिती, बरोबर. पण ई आणि जे या दोघांमध्ये काय रिलेशन आहे किंवा त्यांची अमाउंट काय आहे हे माहिती आहे का आपल्याला, यू जे ई ची, नाही, बरोबर. मग अशा वेळेस जर फक्त या दोघांचं रिलेशन ह्या एका लेटर भोवती आहे पण आपल्याला एक्झॅक्ट अमाउंटही माहित नाही आणि आपण कुठला अंदाजही बांधू शकत नाही 100% वाला की दोघांमध्ये काय रिलेशन असेल, तेव्हा ते विधान तर्कसंगत घ्यायचं आहे का, नाही. जेव्हा अनश्युरिटी असते तेव्हा तर्कसंगत घ्यायचं नसतं. सो ई इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू जे हे विधान काय तर्कसंगत नाही. तिसरं, एम इज ग्रेटर दॅन एन. आता बघा इथे येऊ मी, याच्यावरनं काय कळतं, एम इज ग्रेटर दॅन यू. ओके, बट ह्या दोघांवरनं काय कळतं, यू इज ग्रेटर दॅन एन, बरोबर. मग हे इक्वेशन बघता सरळ सरळ काय कळतंय तुम्हाला, एम हा एन पेक्षा मोठा हे समजतंय का, समजतंय, राईट. सो एम इज ग्रेटर दॅन एन हे विधान काय तर्कसंगत आहे. चौथं, डी इज ग्रेटर दॅन जे. बघू आता डी, परत डी इज ग्रेटर दॅन एम ए, एम इज ग्रेटर दॅन यू ए, पण यू इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू काय जे, बरोबर. सो जे पेक्षा यू लहान किंवा जे बरोबरचा आहे पण यू हा एम पेक्षा लहान आहे आणि एम हा डी पेक्षा लहान आहे. जे डीच्या त्या साईडच्या सगळ्या गोष्टी डी पेक्षा काय असणार आहे, लहान असणार आहे, बरोबर आहे का, बरोबर आहे. सो डी आणि जे मध्ये नातं प्रस्थापित होतंय डी इज ग्रेटर दॅन जे 100% तर्कसंगत आहे. मग तुमचा पर्याय कुठला चूज करायचा आहे, ज्या पर्यायात विधान 1, विधान 3 आणि निष्कर्ष 4 हे तर्कसंगत असतील तो तुमचा पर्याय हा अचूक पर्याय असणार आहे. ओके, ओके. चला यामधील आता नेक्स्ट टाइपचे एक्झाम्पल्स आपण बघूया. आता इथे आपल्याला सिम्बॉल्स त्यांनी दिलेला आहे. पहिला आहे $A B, म्हणजेच
ए हा बी पेक्षा लहान नाही. इथे आपल्याला आपल्या बेसिकचा वापर करायचा सॉल्व्ह करताना. दुसरं दिले ए हॅशटॅग बी, म्हणजेच ए हा बी पेक्षा लहान नाही व बी समानही नाही. ओके. तिसरं ए ॲट द रेट बी, म्हणजेच सॉरी हे लहान नाही आहे, ते मोठं नाही, लहान नाही व बी समानही नाही. चौथं ए पर्सेंटेज बी, म्हणजेच ए हा बी पेक्षा मोठा नाही. आणि पाचवं ए स्टार बी, म्हणजेच ए हा बी पेक्षा मोठा व लहानही नाही. ओके. एकदा बघून घ्या हे सिम्बॉल्स आणि त्याचा दिलेला मिनिंग. आता हे सिम्बॉल्स आणि त्याचा दिलेला मिनिंग आपल्याला हे वापरून काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ओके. इकडे सॉल्व्ह करू. इथे बघा आता फक्त डॉलरचा मिनिंग काय. डॉलर म्हणजे काय, ए हा बी पेक्षा लहान नाही. जेव्हा एखादी गोष्ट लहान नसते कुणापेक्षा तेव्हा ती एकतर मोठी असते किंवा जर डॉलर म्हणजे काय, ए हा बी पेक्षा लहान नाही म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा असू शकतो किंवा बी इतका असू शकतो. राईट. दुसरा ए हॅशटॅग बी, म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा नाही व बी समानही नाही. मोठाही नाही म्हणजे लहान असेल किंवा समान असेल, पण समानही नाही म्हणजे काय पाहिजे, तो 100% लहानच पाहिजे. तिसरा ए हा बी पेक्षा लहानही नाही म्हणजे काय असू शकतो, मोठा असू शकतो किंवा समान असू शकतो. राईट. पण समानही नाही म्हणून समानची लाईन काढली तर काय राहील, फक्त ए हा बी पेक्षा मोठा. चौथा पर्सेंटेज, ए हा बी पेक्षा मोठा नाही याचा अर्थ तो बी पेक्षा लहान आहे किंवा बी च्या समान आहे. चौथं ए हा बी पेक्षा लहानही नाही आणि मोठाही नाही. स्टार, लहान नाही मोठा नाही म्हणजे तो लहान असू शकतो बी किंवा समान असू शकतो. बरोबर. पण तो लहानही नाही म्हणून लहानचं सिंबल काढलं तर काय राहतं, फक्त बी समान आहे हे सिंबल राहतं. म्हणजे हे सिम्बॉल्स त्यांचा मिनिंग तो डिकोड करून हे सगळं ह्या पद्धतीने आपल्याला भेटलेलं आहे. आता हे सिम्बॉल्स आणि त्यांचा हे मिनिंग डिकोडिंग या दोघांचा वापर करून आता पुढचे आपल्याला 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. आय होप तुम्ही नोट डाऊन केलेलं असणार आहे. बघा आता यातला पहिला प्रश्न, डी स्टार क्यू क्यू ॲट द रेट एल, एल डॉलर बी, बी हॅशटॅग जी. ओके. हा तुमचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नावरून निघणारे जे आपले निष्कर्ष दिलेले आहेत ते निष्कर्ष असे आहेत, डी ॲट द रेट बी, दुसरा बी स्टार बी, तिसरा जी ॲट द रेट एल. ओके. आता यांचा वापर करायचा. आता पहिले ह्या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करू. ओके. बघा डी स्टार क्यू, स्टार म्हणजे काय, इक्वल्स टू, म्हणजे डी इक्वल्स टू क्यू. ओके. आता हे झालंय, क्यू ला एंड झाले, मग सुरुवात पण कुठनं करायची, दुसरी पुढची लगेच क्यू. मग क्यू ॲट द रेट एल, ॲट द रेटला काय, ग्रेटर दॅन, म्हणजे क्यू इज ग्रेटर दॅन एल. ओके. आता इथे एंड एल ला केलंय ना, मग सुरुवात पण एल पासून करायची. एल डॉलर बी, डॉलर म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल्स टू बी, परत बी ला शेवट
बी पासूनच सुरुवात. बी हॅशटॅग जी म्हणजे बी इज लेस दॅन जी. ओके, हे तुमचं डिकोड झालेलं आहे. आता निष्कर्षांना डिकोड करू. पहिला निष्कर्ष d@b म्हणजे d इज ग्रेटर दॅन b. दुसरा b*d म्हणजे b इक्वल्स टू d. तिसरा g@dl म्हणजे g इज ग्रेटर दॅन a. ओके, आता सॉल्व करू. बघा, पहिला निष्कर्ष काय सांगतो, d इज ग्रेटर दॅन b. आता तुमचा d कुठे, इथे, आणि b कुठे, इथे, राईट. आता हे इक्वेशन बघू आपण. d इक्वल्स टू q ग्रेटर दॅन b. आता बघा, याच्यावरनं काय कळतं की b हा l इतका किंवा l पेक्षा काय लहान आहे, राईट. पण l हा काय q पेक्षा लहान आहे, बरोबर. पण q आणि d हे दोघं काय सारखेच आहे ना, म्हणजे मग l हा d पेक्षाही लहान असणार आहे, राईट. मग हे इक्वेशन कसं बनणार, d ग्रेटर दॅन l आणि l ग्रेटर दॅन इक्वल्स टू b. आता इथे हे एकच सिम्बॉल आहे, एकटाच ग्रेटर दॅन, म्हणजे d हा l पेक्षा मोठा आहे, हा एकटाच मिनिंग आहे. मग l पेक्षा जितक्याही गोष्टी लहान आहे किंवा l च्या बरोबरीने जितक्याही गोष्टी आहे, तर सगळ्यांपेक्षा d काय असणार आहे, मोठाच असणार आहे, बरोबर. सो d इज ग्रेटर दॅन b हे काय तुमचं 100% बरोबर. म्हणजे पहिला जो निष्कर्ष आहे तो 100% तर्कसंगत आहे. ओके. दुसरा b*d b इक्वल्स टू d. आता हे सॉल्व करण्याची गरज आहे का, नाही, कारण की बघा पहिले इक्वेशन काय सांगते की d इज ग्रेटर दॅन b, जे 100% राईट आहे, आपल्याला माहिती आहे ना. आता आपण आत्ताच बघितलं की d इज ग्रेटर दॅन b हे 100% तर्कसंगत आहे किंवा बरोबर आहे. मग जर d हा b पेक्षा मोठा आहे 100%, तर मग b आणि d हे समान असतील का कधी, कधीच नाही. म्हणजे वरून देव जर येऊन सांगितलं तरी ते समान होणार आहे का, नाही. सो डोळे झाकून हे जर पहिलं बरोबर आहे, वरचं बरोबर आहे, या दोघांमधलं 100%, तर हे दुसरं जे स्टेटमेंट आहे ते 100% चुकीचं आहे. सॉल्व करण्याची गरज आहे का पुढे, नाही, तिथेच रॉंग करायचं, पुढे बघायचं नाही. आता तिसरं g आणि l. आता बघा इथे g आहे आणि इथे l आहे. आता परत बघा l ग्रेटर दॅन इक्वल्स टू b आणि b लेस दॅन g. ओके. आता बघा या ठिकाणी परत काय आलेलं आहे, तुमचे l आणि g हे दोघांमध्ये काय आले, अपोजिट सिम्बॉल्स आले, विरुद्ध, बरोबर. विरुद्ध चिन्ह आल्यामुळे त्या दोघांमध्ये काय एक्झॅक्ट नातं आहे हे आपण मांडू शकतोय का किंवा प्रस्थापित करू शकतोय का, नाही. म्हणजे याच्यावरून एक रूल समजतो की जर इक्वेशन मध्ये जेव्हा निष्कर्षामध्ये दोन गोष्टी दिलेल्या असतील आणि त्या दोन गोष्टींमध्ये विरुद्ध चिन्ह आलं इक्वेशन मध्ये, तर डोळे झाकून ते विधान तर्कसंगत नाही, हे असं घ्यायचंय. ओके. म्हणजे सॉल्व करायची गरज आहे का, नाही. डोळे झाकून काय केलं, हे तिथे अपोजिट चिन्ह आल्यामुळे पुढे बघायची गरज नाही, डोळे झाकून हे विधान तर्कसंगत नाहीच आहे. मग याच्यातला पर्याय कोणता चूज करायचा आहे, दिलेल्या पर्यायांपैकी फक्त एक निष्कर्ष, एक तर्कसंगत हा वाला पर्याय चूज करायचा आहे. ओके. समजलंय. आता यावरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघू. k@t #d f*d चौथा आहे f%g. ओके. आता याच्यावर म्हणजे निष्कर्ष आहे तेही बघू. पहिला निष्कर्ष g@d, दुसरा निष्कर्ष g*d, तिसरा निष्कर्ष g@d. ओके.
सगळ्यात पहिलं हे इक्वेशन सॉल्व्ह करू. k @t म्हणजेच k इज ग्रेटर दॅन t, राईट. t #d म्हणजे t इज लेस दॅन d, राईट. नेक्स्ट आता बघा f d नी सुरुवात एंड झाली म्हणून सुरुवात कुठनं करायची, d नीच. आता याचा मीनिंग काय, f इज इक्वल्स टू d म्हणजे असं लिहू शकतो d इज इक्वल्स टू f, बरोबर. आता इथे आपला शेवट f नी झालाय म्हणून सुरुवात कशाने करायची, f %g म्हणजे f इज लेस दॅन इक्वल्स टू g. ह्या प्रकारचे तुमचं जे आहे ते इक्वेशन बनणार आहे, राईट. आता याचे ऑप्शन्स बघू. g @d म्हणजेच g इज ग्रेटर दॅन d. दुसरा g स्टार d म्हणजेच g इक्वल्स टू d. तिसरा g @t म्हणजेच g ग्रेटर दॅन t. ओके. आता बघू पुढे. याच्यामध्ये मी तुम्हाला पर्याय देते म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला थोडी आसानी होईल. पहिला पर्याय फक्त 1 व 2 तर्कसंगत, निष्कर्ष 1 व 2 तर्कसंगत. दुसरा पर्याय 2 व 3 तर्कसंगत. तिसरा पर्याय 2 किंवा 3 तर्कसंगत. आणि चौथा पर्याय 3 आणि 1 किंवा 2 तर्कसंगत. ओके. आता बघू. पहिला बघा g @d, g इज ग्रेटर दॅन d. d कुठे, इथे म्हणजे d इक्वल्स टू f लेस दॅन इक्वल्स टू g. याच्यावरनं काय कळतं आपल्याला, म्हणजे सपोज d लेस दॅन इक्वल्स टू g, बरोबर. हे याच्यावरनं काय कळतं, g हा d पेक्षा मोठा आहे किंवा g हा d बरोबरचा आहे, बरोबर. जे विधान पहिलं काय सांगतं की g हा d पेक्षा मोठा आहे किंवा g हा d बरोबरचा आहे. म्हणजे 1 किंवा 2 मधलं एक तरी तर्कसंगत आहे का, आहे. आता किंवा वापरल्यामुळे काय फरक झाला, किंवा मुळे काय होतं, जर g हा d पेक्षा मोठा असेल तर g हा d बरोबरचा असणार आहे का, नाही. आणि g हा d बरोबरचा असेल तर g हा d पेक्षा मोठा असेल का, नाही. जे किंवाचा मीनिंग विधान 1 किंवा 2 पैकी एक तरी तर्कसंगत आहे. दोन्ही तर्कसंगत आहे का, नाही. दोघांपैकी एक तर्कसंगत आहे, फक्त एकच तर्कसंगत आहे. म्हणजे जर वरचं स्टेटमेंट राईट आहे, निष्कर्ष राईट आहे, तर दुसरा काय रॉंग जातोय आणि दुसरा रॉंग आहे तर पहिला काय राईट आहे. याच्यावरनं सरळ कळतंय g हा d पेक्षा मोठा आहे किंवा g हा d इतकाच आहे. म्हणजे याच्यावरनं एक गोष्ट कळाली की जर किंवाची कंडिशन वापरायची असेल तर निष्कर्षांमध्ये जे 2 ऑप्शन दिलेले असतील हे असे, त्यामध्ये काय असलं पाहिजे, दोघे जे आहे लेटर्स एंडचे ते दोन्ही सारखे हवे आणि जे मधलं सिम्बॉल आहे ते व्हॅरी हवं. आणि ते सिम्बॉल पण असंच व्हॅरी हवं की जिथे आपल्याला पदावली किंवा इक्वेशन मधनं समजत असेल की दोघांमध्ये काय किंवाचा वापर होऊ शकतो. आता अशी जर कंडिशन्स नसल्या तर निष्कर्षांमध्ये किंवा वापरायचा आहे का, नाही. ओके. तिसरं बघा आता, g इज ग्रेटर दॅन t. इथे g आहे आणि इथे d. हे कसं आहे मग, g ग्रेटर दॅन इक्वल्स टू f इक्वल्स टू d इज ग्रेटर दॅन t. ओके. आता याच्यावरनं t हा d पेक्षा लहान आहे. ओके. d हा f च्या बरोबर आहे आणि f हा g इतका आहे किंवा लहान आहे. पण t म्हणजे ह्या तिघांपर्यंत आपण सांगू शकतो का g आणि d मध्ये काय नातं आहे, नाही, बरोबर. जे g बरोबरही असू शकतो, g इक्वल्स टू d असू शकतो किंवा g इज ग्रेटर दॅन d. परंतु हे एक सिम्बॉल आहे बघा, d इज ग्रेटर दॅन t. याचा अर्थ d च्या पेक्षा किती जे मोठे आहे किंवा d च्या जे बरोबरचे आहे ते सगळे t पेक्षा काय मोठेच असणार आहे, राईट. मग इथनं काय ट्रू होतं, g हा d च्या बरोबर आहे किंवा d पेक्षा मोठा आहे, हे एक ट्रू होतं. म्हणून
जी हा डी पेक्षा काय 100% मोठाच आहे, म्हणून तिसरं विधान जे आहे ते शुअरली काय आपलं फॉलो करते, राईट, तर्कसंगत आहे. मग आता बघा ऑप्शन मध्ये कसं जायचं, फक्त 1 आणि 2 तर्कसंगत आहे, याच्यामध्ये तिसरं ऑप्शन आहे का आपला, तिसरं 100% तर्कसंगत आहे, म्हणून तिसरा आहे का, नाही, म्हणून हा गेला. आता बघा दुसरा आणि तिसरा तर्कसंगत आहे, तिसरा तर्कसंगत आहे पण दुसरा 100% तर्कसंगत आहे हे आपल्याला माहिती आहे का, नाही. आपण काय म्हटलं, 1 किंवा 2 मधला तर्कसंगत आहे, राईट, 1 किंवा 2 म्हणजे एक तर 1 असू शकतं किंवा दुसरा असू शकतं. दुसरा 2 आणि 3 असं होईल का ऑप्शन, नाही, कारण की दुसरा 100% तर्कसंगत आहे का हे माहिती का नाही, म्हणून हे पण काय घ्यायचं, रॉंग. आता तिसरं बघा 2 किंवा 3 तर्कसंगत. आता इथे किंवा नाही वापरता येणार, कारण की 3 हा 100% तर्कसंगत असल्यामुळे 3च्या जोडीला किंवा वापरता येणार आहे का, नाही, म्हणून हा पण ऑप्शन काय गेला, रॉंग. आता चौथा बघा 3 आणि जे तिसरा 100% तर्कसंगत आहे पण 1 किंवा 2 यापैकी एक विधान तर्कसंगत आहे, म्हणून ऑप्शन कुठला चूज करायचा आपल्याला, चौथा. ओके, म्हणजे आपलं पर्याय उत्तर काय येणार आहे फायनल, ऑप्शन 4, म्हणजे 3 आणि 1 किंवा 2 तर्कसंगत आहे. ओके, आय राईट डाऊन करा अँड आय होप की तुम्हाला हे सर्वांना समजलं असेल. अँड होमवर्कसाठी 1-2 क्वेश्चन घेऊन टाका, ज्याचे तुम्ही ऑप्शन्स आन्सर्स कमेंटही करू शकता किंवा राधेश अकॅडमी टेलिग्राम चॅनलमध्ये किंवा मेसेजही करू शकता पर्सनली. ओके, आता याच्यामध्ये ऑप्शन्स होमवर्कसाठी एक्झाम्पल घ्या. P#M M%R R*T T#A आणि याच्यावरचे निष्कर्ष, पहिला P#R, दुसरा P*R, तिसरा M%L. ओके, आणि दुसरं या F@H M%H $M G*M. ओके, आणि याचे निष्कर्ष, पहिला F$R, दुसरा F@R, तिसरा H$G. ओके, याच्यामध्ये किंवाची कंडिशन नसल्यामुळे ऑप्शन्स आहेत